नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाजन. आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. बरेच दिवस झाले, साधारण 15वी COC मीटिंग झाली आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं अपडेट आपल्यापर्यंत आलेलं नव्हतं. कारण 28 ऑगस्टपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. 28 ऑगस्ट नंतर मतदानाचे पुढे काय झाले, प्रत्येक COC मीटिंगनंतर आपल्याला एक तरी मेल येत होता व ज्यामध्ये मतदान किती झाले, किती जणांनी नेगेटिव्ह मतदान केले, किती जणांनी पॉझिटिव्ह केले, या सर्व गोष्टींची समज आपल्याला मिळत होती. परंतु साधारणपणे 28 ऑगस्ट नंतर कुठल्याही प्रकारचं अपडेट आपल्या पॅन कार्ड क्लबच्या वेबसाईटवर आपल्याला दिसलं नाही. मग याचं कारण काय? बरेच दिवस झाले माझ्यापर्यंतही काहीच अपडेट येत नव्हतं. परंतु आमचा एक ग्रुप आहे ज्यामध्ये आमचे LD पाटील साहेब जे आहेत त्यांनी एक कृती समितीने जी काही समन्वय कृती समिती आहे आपली, त्यांनी जे काही प्रोसिजर केली होती त्याचं एक व्हॉट्सॲपला माहिती पाठवली. मी तुमच्यापर्यंत ती फक्त सादर करतो आहे की नेमकी अडचण कुठे आली. आपण जी प्रोसिजर साधारणपणे आत्तापर्यंत संपून आपल्यापर्यंत कुठली तरी अमाऊंट येणं अपेक्षित होतं, पैसा येणं अपेक्षित होतं, परंतु मग नेमकी पुढे काय प्रक्रिया झाली. यावेळी मतदान हे जागृती झाल्यामुळे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पसरवल्यामुळे मतदानाचा आकडा वाढलेला होता, जो फक्त 70 ते 80 हजार लोक मतदान करत होते. या ठिकाणी 5 ते 6 लाख लोकांनी मतदान केलेले असावे. परंतु मग हे मतदान झाल्यानंतर जी प्रोसिजर पुढं व्हायला हवी होती की ज्या काही 4-5 कंपन्या होत्या त्या कंपन्यांच्या बाबतीत आपण मतदान केलं होतं की आम्ही या कंपनीला प्रॉपर्टी विकत घेण्यास किंवा त्याचं जे काही असेल ते करण्यास आम्ही तयार आहोत, यासाठी हे प्रपोजल होतं. मतदान मोठ्या प्रमाणात झालं, परंतु 15व्या COC मीटिंगनंतर कुठल्याही प्रकारे आपल्यापर्यंत मेल आले नाहीत. व हे मतदान झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मतदानाचा निकाल लागल्यानंतर एका तासामध्ये हे प्रकरण NCLT कोर्टाकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. मग NCLT कोर्ट लास्ट निर्णय घेणार होतं. मग ते निर्णय घेतल्यानंतर आपल्यापर्यंत पैशांची वाटप सुरू झाली असती. परंतु त्याआधी ज्या काही मीटिंग्स झाल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली होती की आपलं एक मानसिकता तयार करण्यात आली होती की 5 ते 10% रक्कम तुम्हाला मिळणार आहे. अशा कंपनींच्या इतक्या कमी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत, आपल्यापर्यंत मुद्दलही येते की नाही, अशा प्रकारे मीटिंग्स झालेल्या होत्या. परंतु हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस कोर्टामध्ये या मतदानावर आधारित केम हब नावाची जी कंपनी आहे तिची ॲक्सेप्टन्सी घेण्यात आली होती की या कंपनीला सर्व क्रेडिटर्स रेडी आहेत हा बिझनेस किंवा ही कंपनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी. परंतु ज्या वेळेस कोर्टाकडे ही केस गेली NCLT कोर्टाकडे, तर NCLT कोर्टाकडून एक शंका उपस्थित करण्यात आली की तुम्ही इतकी घाई का केली. कारण COC मीटिंगनंतर प्रत्येक फायनान्शियल क्रेडिटर्सपर्यंत हा ईमेल जाणं गरजेचं होतं की किती मतदान झालं, किती लोकांनी नेगेटिव्ह दिलं, किती पॉझिटिव्ह दिलं, आणि मग यावरती संयुक्त समन्वय समितीने आक्षेप नोंदवला व कोर्टात केस गेली. आपल्याला असं वाटलं होतं की या महिन्यात कुठेतरी आपल्याला काहीतरी हातामध्ये मिळणारच पैसा, परंतु याच्यावर आक्षेप घेतल्यामुळे NCLT कोर्टाकडे ही केस गेली व ही प्रोसिजर कुठेतरी बंद झाली. मग कोर्टाकडे ही प्रोसिजर गेल्यानंतर कोर्टाने शेवटी एक निकाल दिला व त्याचबरोबर समन्वय कृती समिती प्लस आपण बऱ्याच जणांनी अशदान प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीला वोटिंग केलेलं होतं व ती कंपनी ही NCLT कोर्टाकडे त्यांनीही दाद मागितली व त्याची अंतिम सुनावणी नोव्हेंबर 23च्या सुरुवातीला मिळाला. बघा, 11-9 सप्टेंबरची जी अंतिम सुनावणी झाली व त्याचा निकाल नोव्हेंबर 2023च्या सुरुवातीला 1-2 नोव्हेंबर आत्ताच लागलेला आहे. हे 4 नोव्हेंबरचं पत्र आहे आणि या निकालपत्रामध्ये
नेमकी काय सांगण्यात आलं? CIRP प्रोसेस राबवताना संबंधित यंत्रणेच्या अनेक चुकांवर बोट ठेवले आहे. कोर्टाने अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, काही चुका होत आहेत. गुंतवणूकदारांकडे त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गुंतवणूकदार संघटना यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करण्यात आली. तमाम गुंतवणूकदारांपैकी पर्यंत माहिती पोहोचवण्याबाबत योग्य सुव्यवस्था न केली. त्याच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव सादर केला. या बाबतीत निकालात ताशेरे ओढण्यात आले. शेवटी अंतिमतः जो माननीय कोर्टाकडून जो निर्देश देण्यात आला आहे तो असा आहे की अशदान प्रॉपर्टीज यांची मागणी मान्य करण्यात येत आहे, इतर सर्व अर्ज अमान्य करण्यात येत आहे. अशदान प्रॉपर्टी जी आहे, जी कंपनी आहे, त्यांनी इतर कंपन्यांपेक्षा निश्चितच चांगला परतावा मिळेल अशा पद्धतीची काहीतरी स्कीम दिलेली होती. ती कोर्टाने मान्य केली आणि अंतिम मतदान प्रक्रिया रद्दबातल करण्यात आली. बघा, जी काही शेवटची प्रक्रिया होती, जी COC मीटिंग 15वी, तर ती पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि RP यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले. संबंधित प्रस्तावांकडून सविस्तर प्रस्ताव मागवणे, ते AR कडे पाठवणे, ARनी इव्हॅल्युएटरकडून तपासणी करून सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत अधिकृत स्थळावर प्रसिद्धी करणे व त्यावर मतदान घेणे. बघा, ही जी काही भाषा असते, आपण जे वोटिंग करतो ते वोटिंग करत असताना आपल्याला त्यातलं कुठलीही भाषा कळत नाही. हिंदीमधलंही समजत नाही, इंग्लिशमध्ये तो विचारूच नका. मग कोर्टाने आता असं सांगण्यात आलं आहे की जी काही तुम्ही आता पुढची मतदान प्रक्रिया होईल त्यामध्ये मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, सर्वांना कळेल अशा भाषेमध्येच, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत ही सगळी माहिती आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यावर मतदान घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा होता की ही सर्व प्रक्रिया संपूर्ण 1 महिन्यात पूर्ण करावी. महिना साधारण डिसेंबर, आपण असं धरू 15 डिसेंबरपर्यंत कुठेतरी फायनल रिझल्ट आला पाहिजे. आणि ही जी काही कृती समिती आहे या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे एक मीटिंग होईलच. आता मीटिंग्स पण पुन्हा चालू होतील. जशा मीटिंगला मी अवेलेबल असेल तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच बंधूंचे, भगिनींचे प्रश्न येतात की सर पैसे कधी मिळतील? ही प्रोसिजरच चालू आहे. यात माझे पण पैसे अडकलेत. असं नाही की मी फक्त व्हिडिओज बनवतो आहे. प्रत्येकाला वाटतं आहे की आपले पैसे मिळावेत, पण याबद्दल मी काहीच साशंकतेने 100% सांगू शकत नाही. परंतु जशी माहिती मिळते की कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत, का प्रॉब्लेम्स येत आहेत, का वेळ जातो, या सर्व गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. जे काही माझ्यापर्यंत माहिती येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्यामुळे पैसे कधी मिळतील? 1 महिन्यात कोर्टाने सांगितलं की पूर्ण प्रोसिजर कंप्लीट करून कोर्टापर्यंत फायनल प्रस्ताव आणायचे आहेत आणि एकदा ते प्रस्ताव गेल्यानंतर लवकरच आपल्याला कळून जाईल की पैसे किती मिळतील, कधी मिळतील. तर अशा पद्धतीने हे अपडेट आलं होतं, मी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता फायनल लिस्ट पण जवळजवळ झालेल्या आहेत. आपण pancardclubslimited.com CIRPच्या त्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती घेऊ शकतात. आता कॉलम्स बदललेले आहेत. पूर्वीचे कॉलम आणि आत्ताचे कॉलम याच्यामध्ये ज्यांनी रिकन्सिलेशन फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्यांची अमाऊंट, फोलिओ नंबर्स हे कंपनीकडे मिळालेल्या डेटामध्ये नसावेत, त्यांची अमाऊंट ही 0मध्ये गेलेली दिसते. म्हणजे जसं रिकन्सिलेशन फॉर्म्स बऱ्याच जणांनी भरले, काही जणांनी नाही भरले, तरी मला तिथं काही घोळ वाटत नाही. परंतु ज्यांचे फोलिओ नंबर्स अवेलेबलच दिसले नाही तर त्यांची अमाऊंट ही 0मध्ये दिसते, टोटल अमाऊंट. तसं बघितलं तर त्यांनी टोटल व्याज वगैरे सगळ्या गोष्टी लावून, आता माझ्या वडिलांचा क्लेम आहे त्याच्यामध्ये साधारण 1 लाख रुपये भरलेले होते. 1 लाखाचे 1,91,000 त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे त्यांनी कुठेतरी एक कॅल्क्युलेशन करून ही अमाऊंट दिलेली आहे. परंतु बऱ्याच जणांचे फोलिओ नंबर्स चुकल्यामुळे
रिकन्सिलेशन फॉर्म न भरल्यामुळे, त्याची मॅचिंग न झाल्यामुळे बऱ्याच जणांचे ही जी अमाऊंट आहे ही झिरोमध्ये दिसते. याच्यासाठी परत सांगतो की काहींचे नाव जर झिरो अमाऊंटमध्ये किंवा रिजेक्टिंग अमाऊंटमध्ये असेल तर त्यांनी परत एकदा आपल्या IRPAचा CIRPचा जो ईमेल ID आहे त्यावरती आपला क्लेम नंबर वगैरे सर्व टाकून त्याची माहिती तिथं देऊ शकतात. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं सेंड करा. ईमेल ID आता माझ्याही लक्षात नाही, परंतु दरवेळेस आपण तिथंच सेंड करतो. किंवा pancardclubslimited.com जर गेले तर तिथं ईमेल ID दिलेला आहे, त्याच्यावरती आपण आपली माहिती पाठवू शकतात. तर एकंदरीत अशा प्रकारचं हे जे काही अपडेट होतं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पुढचं अपडेट एकंदरीत जे बघतो आहे, आपल्याला असं वाटत असेल की 2 महिने अजून पुढे गेले तरी चालतील, परंतु जी काही प्रोसिजर झालेली होती ती कुठेतरी चुकत होती. आपल्यापर्यंत निश्चितच मुद्दलपेक्षाही खूप कमी पैसे आले असते, परंतु आता कोर्टानेही विशेष लक्ष दिल्यामुळे यामध्ये कुठेतरी बदल होईल आणि आपल्यापर्यंत चांगले पैसे येतील अशी अपेक्षा धरूया. आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. याचा उद्दिष्ट हेच आहे की बऱ्याच जणांपर्यंत अपडेट्स नाहीच आहेत की नेमकी काय होतं आहे. ॲटलिस्ट हे ऐकल्यानंतर कुठेतरी मनाला बरं वाटेल की कुठेतरी प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि ही प्रोसिजर निश्चितच आपल्याला चांगल्या शेवटाकडे घेऊन जाईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि इथंच व्हिडिओ थांबवतो. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.